आज काळ्या मसाल्याचं बटाटं बनवणार आहोत, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. मी बटाटे याचे साल सोलून आणि कापून घेतलेले आहेत. अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या 3 घेतलेल्या आहेत. घरचा काळा मसाला, मटण मसाला, हळद, खोबरं किसून घेतलेलं आहे, कांदे भाजून घेतलेले आहेत, एक टोमॅटो कापून घेतलेलं आहे, कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता घेतलेला आहे. खोबरं याच्यावर टाकून घ्यायचं आणि असं सुक्कच भाजून घ्यायचं, त्याच्यात तेलाचा वापर करायचा नाही. खोबऱ्याचा कलर बदललेला आहे पहा. आता हे काढून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून घ्यायचं. हिरव्या मिरच्याचे असे तुकडे करायचे, कारण उडल्या जात नाहीत. ह्या पण छान भाजून घ्यायच्या. अद्रक आणि लसूण पण टाकून घ्यायचा. आता हे काढून घ्यायचं. भाजलेले कांदे पण टाकून द्यायचे याच्यात. थोडंसं तेल टाकायचं. हा असा कांदा फोडायचा आणि हा पण छान असा परतून घ्यायचा 1 मिनिटासाठी. हा पण काढून घ्यायचा. कोथिंबीर टाकायची. पुदिना आणि कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे. हे पण काढून घ्यायचं सगळं. हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. हे एकदम बारीक वाटलेलं आहे पहा. कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. टोमॅटो टाकून घ्यायचा अगोदर. मसाला वाटलेला पण याच्यात मध्ये टाकून घ्यायचा. हे छान असं तेल सुटूपर्यंत परतत राहायचं. असं सारखं हलवायचं, मसाला करपल्या जात नाही. पायाला तेल सुटायला लागलेलं आहे कढईने. तेल सुटायला लागलं की मसाला छान परतला असं समजायचं. हळद टाकून घ्यायची. घरचा काळा मसाला आणि मटण मसाला टाकले. हे परत असं हलवत राहायचं. हे पण असं 1 मिनिटासाठी हलवत राहायचं. मीठ पण टाकून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार. त्याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे स्वच्छ आणि 2 पाण्याने धुवायचे. हे 1 मिनिट असं परतत राहायचं. याच्यामध्येच वरतून तेजपत्ता टाकायचा. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसलं आवडत तर टाकू पण नका. हे छान असं परतलेलं आहे. याच्यात पाणी टाकून घ्यायचं. थोडं थोडंच करून टाकायचं, कारण याच्यात गुठळ्या राहत नाहीत. असं छान असं मिक्स करून घ्यायचं. मी हे कोमट पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि 2 मिनिटासाठी असं झाकण ठेवून घ्यायचं. झाकण उघडून पाहूया शिजलं की नाही.
बटाटा शिजलेले काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी तयार झालेली. बटाट्याच्या काळ्या मसाल्याची भाजी आपली तयार झालेली आहे. बटाट्याची भाजी, कांदा, लिंबू आणि ज्वारीची भाकरी तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.